नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडता युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे चितळी, तालुका खटाव, जिल्हा सातारा। दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी भव्य दिव्य दुसाबल आहे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय। आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ चितळीकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 29 तारखेचं दुसाबल मैदानचं। या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ चितळीकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे। पहिला नमस्कार, काय सांगाल यात्रेचं मैदान आहे कसं नियोजन आहे? यात्रेचं मैदान हे रिक्सर पारदर्शकच होणार आहे। बर, त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीच्या अडचण येणार नाहीत। ओळख वशिला गावची गाडी वशिला पावणा रावळा किंवा गावातली गाडी आहे मधनं पळायची ही वशिला तसलं काय नाही चालणार। जिथनं चिठ्ठी येईल तिथनच पळायचं। नक्कीच मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेत नियमानुसार ओळख वशिला नाही काय नाही। वशिला काय नाही। बरं, मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था केलेलं पाण्याचं टँकर 2 राहणार आहे। त्याच्यामुळे अडचण ही कुठल्या गोष्टीच राहणार। पल्ला किती फूट आपला? पल्ला 800 ते 850 फूट राहणार। एकर नाही कुठल्या साईडला काय नाही, एक समान रान आहे। सप्पय फाट आहे मित्रांनो। बरं, आजूबाजूला काय असं धोकादायक आजूबाजूला अडचण काय नाही। जिथे जिथे अडचण वाटते ती आम्ही पूर्ण करणार आहे मैदान होस्तवर, काही येणार नाही। मित्रांनो, जिथे जिथं मला अडचण दिसली म्हणजे थोडीफार कुठे जाणवली तिथं कमिटीला सांगितलेलं आहे। कमिटी त्या ठिकाणी ती योग्य ते बॅरिकेड वगैरे लावून व्यवस्थित करणार आहे। बरं, गाडी कमी जास्त आली मैदान बक्षीस रिसर्जी जाणार का? बक्षिसी आधीच आम्ही तयार करून ठेवलेलं आहे। बरं, त्याच्यामुळे अडचण नाही। गाड्या 4 येऊ नाही तर 400 येऊ, जेवढं बक्षीस आहे तेवढंच बक्षीस देणार आहे। 1 रुपये कमी होणार नाही। नक्कीच मित्रांनो, यात्रा म्हणले की गावचं एक आणि एकत्र गाव असतं, त्यामुळे बक्षीस तयार आहेत 3 दिवस अगोदर। त्यांनी सांगितलं गाड्या 4 येऊ द्या 400 येऊ द्या, जेवढ्या गाड्या येतील तेवढ्यात फायनल होणार, रितसर बक्षीस दिलं जाणार। क्वार्टर फायनल पण आहेत ना? क्वार्टर फायनल पण आहेत मित्रांनो। 7 बक्षीस फायनल आणि 7 क्वार्टर मध्ये 14 आणि 28 बैल गुलाल असणार आहेत 29 तारखेला दुसरा बैल मैदानला। डाली फायनलच्या 7 बैलगाडी मालकांना 7 डाली आणि क्वार्टर फायनलच्या 7 बैलगाडी मालकांना 7 डाली, अशा 14 डाली 14 आणि 28 बैल गुलाल असणार आहेत। एक सुंदर असं आयोजन नियोजन आहे चितळीकरांचं दुसरा बैल मैदानचं। पल्ला एक 850 फुटापर्यंत आहे, कटनाचं रान एक 700 फूट आहे आणि 150 ते 200 फूट थोडं मातीचं रान आहे म्हणजे शेतीतलं, त्यामुळे काय अडचण नाही। कुठं दगड वगैरे काय नाही, कटनाचं रान असल्यामुळे कुठं फाटीला दगड वगैरे काय अडचण नाही, एकार नाही, प्लेन रान आहे। पुढं थांबायला काय आजूबाजूला कुठं काय काहीच नाही। थांबायला पुढं थांबायला अडचण नाही, बैल बांधाय अडचण नाही, कुठं काय नाही। नक्कीच मित्रांनो, भरपूर माळच आहे आता चारी बाजूला, असं बैल वगैरे बांधायला जागा आहे, अडचण नाही। आणि जिथं थोड्यापर्यंत जाणवली तिथं योग्य ते बॅरिकेड लावून वगैरे कमिटी करणार आहे। बैलगाडी मालकांना काय सांगाल? आपली ऑनलाईन नोंदणी चालू झाली का? ऑनलाईन नोंद 25 तारखेपासून चालू झाली, त्याच्यामुळे काही विषय नाही। आतापर्यंत किती गाड्या साधारणतः नोंद झाली? 30-35 गाडी नोंद झाली। मित्रांनो, 25 एप्रिल पासून या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली। 28 तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी असेल आणि 29ला मैदानामध्ये सकाळी वेळेत चालू होईल। जे बैलगाडी मालक ऑनलाईन नोंदणी करायचे राहिले त्या सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा, जेणेकरून लॉट काढायला आपल्याला वेळ जाणार नाही। रोड कुठून रोड काय चितळीतून डायरेक्ट चितळी गावातून एक टेम्पो खालून, दुसरा इथे आपण मासुरण्याकडून येतो ते कॅनल धरून डायरेक्ट आला तर डायरेक्ट मैदानात, यातगाव कडून आला तरी पण डायरेक्ट कॅनलच्या तिकडे येताना फाटीवर येत आहे। म्हणजे मित्रांनो, सेंटरला असले काय मासुरण्याकडून जरी कॅनल आला तरी फाटी येत आहे। मासुरण्याकडनं पण याला तेवढंच अंतर आहे, यातगावकडनं बी तेवढंच आहे, चितळीकडनं बी तेवढंच आहे, त्याच्यामुळे बरोबर सेंटरला मैदान। बरं, जिथे जिथे यायला रस्ता तिथं काय बोर्ड वगैरे लावा आणि जिथं तिथं मार्ग लिहिणार आहे, तिथं बैलगाडी शर्यती जाण्याचा मार्ग, त्याच्यामुळे काय अडचण नाही। पहिलवान जाता जाता बैलगाडी मालकांना काय सांगाल? आमचं एवढंच म्हणणं आहे की कोणी काय सांगाल तुम्हाला की मैदान असंच आहे तसंच आहे, बक्षीस नाही देत, ते अफवांवर कोणी विश्वास ठेवू नका। मैदानाला सगळ्यांनी या नोंद करा, योग्य रीतीने मैदान होणार आहे, त्याच्यामुळे पारदर्शक मैदान होणार आहे।
अडचण कुठलीही येणार नाही, सगळे परवानगी वगैरे सगळं भेटलेलीच आहे, त्याच्यामुळे अडचण नाही. नक्कीच प्रत्येकाच्या ग्रुपवर आम्ही टाकणारच आहे, पण लवकरात लवकर तुम्ही नोंदणी करून घ्या ऑनलाईन. नक्कीच. तर मित्रांनो, माझी जाता सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे, जे 29 तारखेला चितळीला दुसरा बैलला पळणार आहेत त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. पुन्हा एकदा सांगतो, 7 बक्षीस फायनलची आणि 7 क्वार्टर फायनलची बक्षीस आहेत. त्याचप्रमाणे दोन क्वार्टर फायनल आणि फायनलला डाल आहे, मानाच्या डाली दिले जाणार आहेत. तर जाता आता बैलगाडी मालकांना एवढीच विनंती करतो, लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा आणि 29 तारखेची ऑनलाईन नोंदणी करून जेणेकरून मैदान लवकर चालू करता येईल. फाटीचा पल्ला 850 फूट आहे. आजूबाजूला काय अडचण आहे, जिथं अडचण वाटली तिथं कमिटीने योग्य तो मार्ग काढलेला आहे. तर लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.